ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आजची महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2020च्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची लढाई ही गेल्या अनेक वर्षापासून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय अशीच चालू आहे आणि आता 2025 मध्ये नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने जवळपास 225 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्या असे निर्देश दिले असताना सुद्धा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली। सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारनं भूमिका योग्य न मांडल्यामुळे, शेतकऱ्यांची बाजू योग्य पद्धतीने न मांडल्यामुळे दुर्दैवानं जे 93 कोटी रुपये जिल्हा स्तरावर उपलब्ध झाले होते ते परत न्यायालयाकडे जमा करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे 134 कोटी रुपये जो राज्य सरकारचा हिस्सा होता त्या बाबतीत कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसताना फक्त राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलाच्या पत्रामुळे ते पैसे शेतकऱ्याला वाटले नाहीत। मी याबाबत विधानसभेतही आवाज उठवला होता, कृषी मंत्र्यांनाही भेटलो, पण राज्य सरकारची भूमिका ही बोटचेपी आणि कंपनी झाली नसल्यामुळे हे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप मिळू शकलेले नाहीत आणि जे 93 कोटी रुपये जिल्हा स्तरावर उपलब्ध झाले होते ते सुद्धा परत सर्वोच्च न्यायालयाकडे जमा करण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे। हा निर्णय राज्य सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळं, कंपनीधार्जिन भूमिकेमुळं ही नामुष्की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आलेली आहे। तरी माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की याबाबत आपण ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। आपण जर शेतकऱ्याचं सरकार म्हणत असाल तर हे पैसे पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत हीच मागणी मी सरकारकडे करतो। आजच्या बातम्या इथेच संपतात। ऑनलाईन धाराशिव न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया।